एवढं सांगायचं आहे की आपण स्वतः मेकअप आर्टिस्ट आहोत, तर डेली बेसिसवर आपण सुद्धा स्वतः छान दिसणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण की तुम्ही एखाद्या ठिकाणी ऑर्डरला जाताय, पण तुम्ही स्वतःचा चेहरा आता बघा, माझा फेस दिसतोय किती असा रॉ, थकलेला, आजारी फेस वाटतोय. पण डेली तसा दिसतो का? कारण की डेली आम्ही काय करतो, आमची स्किन एन्हान्स करतो. बघा माझ्या स्किनवर पण प्रॉब्लेम्स आहेत. दिसतंय? पिंपलचे डाग आहे, टॅनिंग आहे, अनइव्हननेस आहे, खूप डलनेस आहे. मग या गोष्टीला आपल्या स्किनला थोडंसं मेंटेन केलं, फीचर्सला थोडं एनहान्स केलं, तर आपल्याला सुद्धा कॉन्फिडन्स आपला बिल्ड होतो आणि एखाद्या ठिकाणी गेलं ना की आपण सुद्धा छान प्रेझेंटेबल दिसतो. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्रीनी हे खूप छान असं स्वतःला सेल्फ मेकअप करणं हे फार आता गरजेचं झालंय सध्याच्या काळात. पूर्वीच्या वेळी एवढं नव्हतं. आताही म्हणजे खूप बायका अशा बोलताना भेटतील तुम्हाला की नॅचरल ब्युटी खूप महत्वाची आहे किंवा, पण नॅचरल ब्युटी आणि सगळं आहे, पण स्वतःला एक प्रेझेंटेशनमध्ये म्हणजे प्रेझेंट करणं किंवा एक प्रेझेंटेबल दिसणं हे सुद्धा आता सध्या काळाची गरज आहे. आपली फील्ड मेकअप आर्टिस्ट आहे, तर आपण प्रत्येकाने, आणि इथे मी सगळ्यांकडे बघतेय, इथे 90% मुली अशा आहेत की त्या स्वतः काहीच मेकअप करत नाही. ओके. तर मी तुम्हाला आज एकदम सिंपल, सोबर आणि खूप जास्त छान टिकणारा असा सेल्फ मेकअप दाखवणार आहे. तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात आधी फेस नॉर्मली क्लीन करून घ्या. गुड क्वालिटीचा तुम्ही क्लिन्झर यूज करू शकता. क्लिन्झिंग डेली नाही करायची आहे. डेली तुम्ही फेस वॉश जो यूज करता, तुम्हाला कुठलाही रेकमेंड केला असेल डॉक्टरनी, तो यूज करा. पण त्यानंतर तुम्हाला यूज करायचं एक मॉइश्चरायझर. आता बघा, हे मला माझ्या डॉक्टरनी दिलेलं मॉइश्चरायझर आहे ब्लू कलरचं, पण सेटाफिलचं मॉइश्चरायझर दाखव. सेटाफिल मॉइश्चरायझर हे खूप सुंदर मॉइश्चरायझर आहे, सेटाफिल डॅम. ते सुद्धा तुम्ही डेली बेसिससाठी यूज करू शकता. थोडं अवॉइड करा. ठीक आहे. सेटाफिल डॅम आज मी हेच यूज करते, सेटाफिल. ठीक आहे. नॉर्मल क्वांटिटी, बिकॉज माझी स्किन थोडी कॉम्बिनेशन स्किन आहे, तर मी सेटाफिलची एकदम नॉर्मल क्वांटिटी यूज करते. पूर्ण फेसला नीट लावा. एक लक्षात ठेवा, रोज मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ही रोज वापरायची आहे. ओके. हा पिलिग्रिम नावाचा एक ब्रँड आहे. ह्याची सनस्क्रीन खरंच खूप छान आहे. ही आपण यूज आता करायची SPF 50, SPF 50. ह्याच्यामध्ये बघा 25, 30, 40 अशा येतात. मी जे पण प्रोडक्ट यूज करते ह्याचे फोटोज मी ग्रुपमध्ये टाकेनच. बिकॉज मेकअपच्या आधी अशी सनस्क्रीन यूज करा की जी ऑइली नसेल, फक्त हायड्रेशन देईल आणि प्रॉपर सनस्क्रीनचं जे काम आहे ते करेल. स्किन त्यांची चांगली आहे, लक्षात ठेवा. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला डेली यूज करायच्या आहेत. एक लक्षात ठेवा, टोनर डेली बिलकुल पण यूज नाही करायचं आहे. आणि प्रायमर डेली अजिबात यूज नाही करायचं. ब्लर प्रायमर किंवा पोर प्रायमर हे अजिबात यूज नाही करायचे डेली. त्याच्यामध्ये थोडंसं सिलिकॉन असतं, स्किन खराब होऊ शकते. कधीतरी बाहेर जायचंय फिरायला किंवा कधीतरी तुम्हाला लग्नासाठी तयार व्हायचंय तर यूज करा, अदरवाईज नका यूज करू. मी कुठलंही प्रायमर डेली यूज नाही करत. ते म्हणजे हे खूपदा मी दाखवलंय आणि हे मी वारंवार यूज करते. हा आहे मेकअप स्टुडिओचा ओरिएंटल शेड. हा शेड आहे ना, ऑरेंज करेक्टर आणि नॉर्मली ब्राऊन करेक्टर ह्याचं मिक्सचर आहे. ऑरेंज आणि ब्राऊन. ओके. मेकअप स्टुडिओचा ओरिएंटल शेड आहे. हा आपल्या प्रत्येक बाईच्या वेनिटीमध्ये असलाच पाहिजे. पिगमेंटेशन आहे, अंडर आईज आहे, डार्क सर्कल आहे, पिंपलचे डाग आहे, हे सगळं कव्हर करणं. त्यामुळे तुम्हाला अजून 3-4 प्रोडक्ट वेगवेगळे ठेवायची गरज नाही. चला आपण आता ह्यांनी करेक्टिंग करून घेऊया. इवन माझे लिप्स पण डार्क आहेत, तर मी लिप्सवर पण लावते, म्हणजे जेणेकरून जो मी लिपस्टिकचा कलर यूज करेन तो ॲज इट इज दिसेल, असा डल किंवा डार्क दिसणार नाही. ठीक आहे. हे बघा, आणि ह्याची क्वांटिटी कमी लागते कारण की ठीक आहे, हा जिथे 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 मला अनइवननेस आहे तिथे मी कव्हर केले. आणि लक्षात ठेवा, तुमचा जो मेजर इश्यू असतो ना की मॅम मेकअप केला तरी आमचा मेकअप ग्रे दिसतो, आमचे डाग दिसतात किंवा डल वाटतो, काळा पडतो, एक लक्षात ठेवा, जर तुम्ही खाली करेक्टिंग नीट नाही केली ना, तुमचा मेकअप 100% ग्रे होणार आहे. चला, दिसतंय करेक्टिंग केलेलं. ओके. हे बघा. चला आता काही नाही, नॉर्मल करेक्टिंग झाल्यानंतर आपल्याला फाउंडेशन करायचं आहे. 2 टाईपचे बेस असतात सेल्फ मेकअपमध्ये. एक असतो कन्सिलर बेस, एक असतो फाउंडेशन बेस. डेलीसाठी
तुम्हाला जर एकदम छान फ्लॉलेस लुक क्रिएट करायचं आहे तर तुम्ही हाय कव्हरेज फाउंडेशन यूज करू शकता. पण हाय कव्हरेज फाउंडेशन खूप हेवी असे लावायचं नसतात, त्याचं लावायचं टेक्निक आहे, ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर तन्वी मॅमचं कुठलं फाउंडेशन आहे? फेसेस कॅनडा. आम्ही सगळं वापरून बघितलंय, पण कुठेही घाम आला तर थोडंसं असं गजगजल्यासारखा किंवा हेवी मेकअप दिसतो. पण हे फाउंडेशनमध्ये तुमचा मेकअप खूप चांगला बसतो, खरंच चांगलं आहे. तर ह्याच्यामध्ये जर शेड हवे असतील तुम्हाला, जी लोक माझ्या टोनचे आहेत, आता माझा टोन बघा कसा, एक मीडियम टोन आहे. मी ऑलवेज स्वतःवर ना मीडियम टू लाईट मेकअप करते. मीडियम टू लाईट म्हणजे का? कारण की मला हे पूर्ण इथपर्यंत मॅच करायचं आहे आणि थोडंसं ब्राईट आणि छान दिसलं की फोटोज किंवा आम्ही सतत व्हिडिओ काढत असतो त्यामध्ये छान दिसावं, म्हणून मी माझ्या टोनपेक्षा हलकासा 0.1% टोन जरा फेअर ठेवते. तर मी जो शेड यूज करते तो आहे 3 नंबरचा शेड, आणि शेड आहे माझा लाईट मीडियम. ओके, शेड आहे माझा लाईट मीडियम 3 नंबरचा. जी लोक माझ्यापेक्षा 1 टोन थोडेसे डस्की आहेत, 1 टोन डस्की आहेत, त्यांनी 4 नंबरचा शेड यूज करा, तो आहे मीडियम. माझा 3 नंबर आहे लाईट मीडियम. जे माझ्यापेक्षा थोडेसे डस्की आहेत त्यांनी 4 नंबरचा शेड यूज करा, लाईट मीडियम. आणि जी लोक त्याच्यापेक्षाही डस्की आहेत, म्हणजे मी काल एक डस्की स्किनवालीला म्हणाले की मी तुला उद्या तो शेड सांगते, त्यांचा नंबर आहे 5 नंबर. ओके, मध्ये वॉर्मनेस असतो त्यामुळे आपल्या हातावर आहे ना, ह्याला थोडंसं असं ब्लेंड करा. किती थिक आहे बघा, दिसतंय? खूप हाय कव्हरेज आहे. पण आता आपण एक ड्रॉप घेतलाय ना, हा एक ड्रॉपनीच पूर्ण फेस कव्हर करायचा. आणि ना ही चुकी करू नका, ती करत होती काल, हिने काल ही चुकी केली. हिने काय केलं, अख्खे डॉट लावून घेतले, इकडचे डॉट ब्लेंड करेपर्यंत इकडचे सगळे सुकून गेले, बिकॉज हे क्विकली ड्राय होतं. लक्षात ठेवा, हे सगळं नाही करायचं. तुम्हाला काय करायचंय, डिरेक्टली ब्युटी ब्लेंडर घ्यायचं आहे, फाउंडेशन घ्यायचं आहे ब्युटी ब्लेंडरनी, आणि थोडं फास्ट ब्लेंड करायचं, बिकॉज हे एकदम हाय कव्हरेज आहे आणि आपल्याला थोडी क्वांटिटी पूर्ण फेसला लावायची आहे. ठीक आहे, बघा मी काय, हे बघा दिसतंय किती हाय कव्हरेज आहे बघा, हे बघा. मी काय करते बघा, मी एकच ड्रॉप फक्त घेतलाय आणि मी किती फेस कव्हर केला बघा. ओके, आता बघा ह्याच्यामध्ये ना तुम्ही नॉर्मल जो बेस क्रिएट कराल ना, त्यानंतर डिरेक्टली तुम्हाला लूज पावडरनी लॉक करायचं आहे. लूज पावडरमध्ये तुम्ही शुगरची बनाना पावडर यूज करू शकता. ॲक्च्युअलमध्ये खूप चांगली पावडर आहे शुगरची बनाना. आणि बनाना हा शेड असा आहे जो बेसिकली मीडियम टोनमध्ये सगळ्यांना जातो, फेअरवाल्यांना पण बऱ्यापैकी जातो, बिकॉज नॅचरली तो वॉर्म टोन आहे आणि छान दिसतो. आणि त्यांनी नॉर्मली आपण पावडरनी कसं लॉक करतो, जसं आपण बेस पूर्ण लॉक करून घेतो तशा पद्धतीने मी पूर्ण लॉक करून घेणार आहे. नाही, मी आता लॉरा मर्सियर घेतली आहे, बिकॉज आता माझं जरा बजेट वाढलं आहे. पूर्वीपासून मी बनाना खूप वापरली, तर आता पण तन्वी मॅम, उन्मनी मॅम सगळे शुगरची बनानाच वापरतात. आता कोण नाही विचारत मला. चला, हां, त्यानंतर एखादं तुमच्याकडे असं न्यूट्रल ब्राऊन कलरमध्ये पॅलेट पाहिजे. शुगरचे पॅलेट खरंच खूप चांगले आहेत. न्यूट्रल कलर, हे मेकअप बाय मारिओचं पॅलेट आहे. हे खूप एक्सपेन्सिव्ह पॅलेट आहे, पण मला पॅलेटशी घेणं देणं नाही आहे. मी तुम्हाला शेड सांगते, अशा टाईपमध्ये शेड ठेवा ज्याच्यामध्ये ब्राऊन फॅमिली बेसिकली असेल. आणि नाहीतर तुम्ही अगदीच ऑर्डरला जाता ना, तेव्हा तुमचं पॅलेट आहेच ना तुमच्याकडे. आता तुम्ही मस्त पिलुईस आणि काय काय घेतलंय, त्यातला थोडासा अशा टाईपमधला जो ब्राऊन आहे ना, सॉरी हा नाही, हा असा लाईटर नॅचरल ब्राऊन तो लावायचा. पण डोळ्याच्या वर असं नाही सोडायचं, शेड आलाच पाहिजे. लक्षात ठेवा, तर तुमचे डोळे नॅचरली सुंदर दिसतात. तुम्ही असं ठेवणार ना, असं व्हाईट कन्सिलर, हे ग्रे दिसणार. लक्षात ठेवा. चला, मी आता डोळ्याच्या वर एक ब्राऊन कलर असा पूर्ण आयलिड, आपल्याला काय रोज आय मेकअप नाही करायचा आहे, खूप छान असा सेम सेम काही नाही करत आहे, फक्त एक नॅचरल कलरनी लॉक करते बस, काही करत नाहीये. एक नॅचरल कलरनी लॉक करायचं. पहिलं मी काजळ लावून घेते. रेने ब्रँड आहे ना, त्याचं ब्लॅक कलरचं काजळ खूप छान आहे सेल्फ मेकअपसाठी. रेनेचं मेबलिन मी आधी यूज करत होती, पण रेने आल्यापासून मला रेनेचं काजळ जास्त आवडतं. ओके, आता मी फेरारुसीचं अप्लाय करते, कारण की रेने माझं संपलंय कम्प्लिटली, ते आणायचं आहे. आता फेरारुसी यूज करते, पण रेनेचं सेम फेरारुसी सारखंच आहे,
सुपर जेड ब्लॅक आणि खाली स्मज होत नाही. दिसतंय बघा. डोळे ना आपले फीचर हळूहळू एनहान्स व्हायला लागतं बघा. ओके चला, आता हे झाल्यानंतर मी लायनर दाखवते कसं लावायचं. पण त्याच्या आधी आपण आयब्रो डिफाईन करून घेऊया. मी आयब्रो डिफायनिंगची फक्त 180 रुपयाची आयब्रो डिफायनर पेन्सिल दाखवते. इतकी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे. इनसाइट म्हणून ब्रँड आहे. इनसाइट कुठल्याही साध्या ज्या दुकानांमध्ये नेल पॉलिश, ज्या दुकान म्हणजे काय म्हणतात त्या दुकानांना, नॉवेल्टी, काय नॉवेल्टी कॉस्मेटिक शॉप, तिथे तुम्हाला ही मिळेल. 180-200 येते. आणि तुम्हाला शेड यूज करायचा आहे डार्क ब्राऊन. हे बघा, ह्याच्या मागे स्पुली दिले, ह्यानी विंचरून घ्यायचे. मी गेल्या 1 महिन्यापासून आयब्रो नाही केलेत, एवढी आळशी आहे मी, पण ठीक आहे. इनसाइट खूप सुंदर आहे, हे घ्या, खूप छान वाटतं. आणि मग परत एकदा विंचरून घ्यायचं आणि नॅचरल पण दिसतं. तुम्हाला दिसतं माझा बेस किती छान वाटतोय, पटकन सेट झाला बघा. मनी तो आपला लाल रंगाचा स्प्रे कुठे आहे, आण ना पटकन. आणि तुम्हाला सांगते, लायनर स्केचवालं किंवा लॉंग लास्टिंगवालं कधीच नाही वापरायचं. लायनर असं असलं पाहिजे ना जे पाण्याने धुतल्यावर जाईल, लक्षात ठेवा. अदरवाईज स्केच लायनर किंवा खूप लॉंग लास्टिंग लायनर तुम्ही वापरले ना, डोळ्याच्या वर क्रॅक्स येतात. माझ्या बाबतीत झालंय. एकदा मी स्केच लायनर आणलं होतं आणि 4-5 वेळा यूज केलं, माझ्या डोळ्याच्या वर ना असे लाईन्स यायला लागले. झालंय हे तुमच्या बाबतीत, कळलं. त्यामुळे लायनर असं यूज करायचं जे ऑइल लावल्यावर किंवा पटकन क्लिन्झरने क्लीन केल्यावर जाईल. चला, मी आता बघा स्वतःचा कसा डोळे हे करते. झूम करावं लागणार आहे का डोळ्याला, करा. केला, कुठे कनेक्ट केलाय बघा, खालून, खालून कनेक्ट केलाय, वरून नाही. ओके, त्यानंतर हिथून लावायला सुरुवात करा असं, आणि ह्याला दिसतंय, दिसतंय मी कशी गाईडलाईन केली आहे. ओके, आणि आता काही नाही, आता आपण ही जी गाईडलाईन केली आहे त्याला थोडं झूम करते. हे झूम नाही होणार, सो हे बघा. आणि आता फिल करणार. म्हणे हा ब्रश काय एवढा कडक झालाय, मग दे ना, आता पण देऊ शकतेस. पुढे जाताना बारीक. हे बघा. ओके, इझी. हां, स्वतः हे करा, स्वतःला मेकअप. उद्या करा प्रॅक्टिस मेकअपची, सेल्फ मेकअपची. असं कसं यार, प्रॅक्टिस केली पाहिजे. एक लक्षात ठेवायचं, कधीही स्वतःचा मेकअप करताना ना मिररला खाली पकडायचं. तुम्ही काय करता, असं करता, असं नाही करायचं. मिरर खाली पाहिजे. मिरर खाली असल्यावर आहे ना डोळ्यामध्ये स्पेस तयार होते बघा. मिररला खाली ठेवून करायचंय, मग परफेक्ट होतं. मिरर असा नका पकडू. तुम्ही काय करता, कपाटांच्या मिररला असे डोळे लावता. मिरर ऑलवेज खाली. आता बघा, मी खाली पकडेन ना, मग स्पेस आहे, मग मला माहिती आहे की कुठून कुठे गेलं पाहिजे. आणि दोन्ही सेम येण्यासाठी ना आता मी गाईडलाईन करेन, मग मी बघेन दोन्ही परफेक्ट वाटतायत का, आणि मग मी त्याला फील करेन. ओके, चला आता बघा, हा हात आता असा होता, आता हा क्रॉस येणार आहे. ओके, हा असा होता, आता हा क्रॉस येणार आहे. हा इथून नाही आपण करू शकत ना, आता क्रॉस पकडायचा आहे आणि हा पण इथे घ्यायचा आहे. हे बघा, बघा. ओके, आलं. आणि आता परत इथून गाईडलाईन
हे बघा. आणि काय नाही, आता फील सोपं आहे रे सगळं. आमचे डोळे कुणीकडे सुंदर. हा, माझ्या डोळ्यामध्ये स्पेस पण खूप चांगला आहे. आमचे डोळे किती सुंदर. मोठे आहेत मोठे. भावंडांमध्ये मला सुंदर बनवले देवानी, समजलं. हे दोन्ही पण फॉल्टी पीस आहेत पूर्ण. खरंच मॅडम. अवी हो का? मला त्यांच्यासारखं बनवलं असतं तर मग मला प्रॉब्लेम झाला असता. तिसरी बहीण, हा, आमची तिसरी बहीण. हे बघा केवढेसे मोठे दिसत आहेत, भरतनाट्यमवाले सारखे. पण साडी बिडीवर खूप क्यूट दिसतात, मस्त दिसतात. चला आता काय नाही, मस्कारा. रोज काय आपण लॅश बिश नाही लावू शकत स्वतःला, ते पण करता येतं सगळं. पण हां, मस्त आधी डोळे कपडे, म्हणजे बेसिकली फीचर्स एकदम सुंदर दिसले पाहिजे. मग अशी कशी दिसत होती आजारी असल्यासारखी, आणि आता मस्त. हे बघा, हे पण परत खालीच असं बघायचंय बघा, आणि लावायचंय. मिरर ऑलवेज खाली. मॅक, हे बघा. ओके, चला आधी लिपस्टिक लावते, जरा चेहरा बरा दिसू दे. हे बघा, लिप पेन्सिल अगेन स्वस्त मस्त, स्विस ब्युटी, 100-150 रुपये, एक नंबर. आणि शेड घेतलाय लाईट ब्राऊन. दिसतंय हे बघा. ओके, आणि माझी फेवरेट लिपस्टिक, फेवरेट, जी प्रत्येकाच्या वेनिटीमध्ये असलीच पाहिजे तुमच्याकडे, फॉरेवर 52ची नंबर 11 नंबर. आणि हे क्रेयॉन्स आहेत, हे बघा, हे खूप सुंदर असे क्रेयॉन्स नाही आहेत, असे मॅट लिपस्टिक आहे, खूप सुंदर मॅट लिपस्टिक आहे. शेड 11 नंबर. इवन ह्याच्यामध्ये ना मी परवा कुठला नंबर 20 नंबर घेतला, तो पण सुंदर आहे, सेम आहे, थोडासा हलकासा डार्क आहे, पण हा तर पाहिजेच बघा. हो, बिकॉज न्यूड सटल कलर आहे ना, फेअरला पण छान दिसला. तिथे काउंटरवर जा, लावून बघा, ते देतात. बघा कशी दिसते मी. ओके, किती सुंदर आहे. आणि ऑफकोर्स ग्लॉस लावायची फॅशन आहे सध्या. मी झुडिओचा पण ग्लॉस आणलाय. येस, मी झुडिओचा ग्लॉस दाखवते माझा. झुडिओचा ग्लॉस 129 रुपयाचा, एक्सिलंट ग्लॉस आहे. फोटो टाकते ग्रुपमध्ये, जाऊन घ्या, खूप भारी ग्लॉस आहे. मला तर फॅन्टीपेक्षा आवडलाय. तन्वी, आर्या आणि मी लावतो. झुडिओ माहिती आहे ना कपड्यांचं, तिथे ना खूप छान छान मिळतं. असे लिक्विड ब्लशर्स पण खूप छान मिळतात, म्हणजे एकदम अफोर्डेबल प्रोडक्ट असतात ना, ते मस्त मिळतात. बघा कशी हिरोईन दिसते मी. मी गेल्या 12-15 वर्षापासून रोज मेकअप करते, डेली. फक्त संडे सोडला, जर घरात असेल तर. जर संध्याकाळी बाहेर जायचा प्लॅन असेल तर तेव्हाही मेकअप करते. गुड क्वालिटीचे प्रोडक्ट यूज केले, काहीही स्किन खराब होत नाही. इनफॅक्ट त्याच्यामध्ये एवढं चांगले प्रोडक्ट असतात, जोजो ऑइल, हे ते, स्किन छान होते. माझी स्किन बघा किती सुंदर आहे. 40शी आली आहे माझी, 40शी. पण तुम्हाला एकतरी सुरकुती दिसते का माझ्या चेहऱ्यावर?
चला मी झुडिओ लावून दाखवते आणि ह्याच्यामध्ये ना एक ट्रान्सपरंट शिमर पण आहे जे खूप भारी दिसतं. थांबा देते सांगते. ट्रान्सपरंट आणि लॉंग लास्टिंग पण आहे. काय करायचं सांगते ना. बघा किती सुंदर. युट्यूब वाल्यांसाठी पण थोडा स्टाईल देते ना. हे बघा किती सुंदर आणि ग्लॉसी. एवढा नाही लावला, थोडा थोडा असा मिडल ऑफ द लिप्स लावला तरी छान दिसतो, पण मला जास्त आवडतो. ओके, काय करायचं, खाल्ल्या पिल्ल्यावर ऑफकोर्स ग्लॉस आहे म्हटल्यावर थोडंसं लागणारच, जाणारच. बॅगमध्ये ठेवायचा आणि झाल्यानंतर जेवून झाल्यावर टचअप मारायचा. हे तर प्रत्येक जण करू शकतं. अरे काय खायचं पिचं काय, थोडी सोन्याचं आहे की टिकवून ठेवायचं आहे अख्खा की 1 ग्रॅम कमी होईल. चला यार, माझ्या बॅगेमध्ये दरवेळी लिपस्टिक आणि ग्लॉस असतोच. हा, आता ब्लश दाखवते. तुटलेला आहे, तुटलेला. के ब्युटी नावाचा ब्रँड आहे आणि शुगर कॅन्डी नावाचा मॅट ब्लशर आहे जो कोरल शेडमध्ये येतो, जो सगळ्या स्किनवर छान दिसतो. ओके, शुगर कॅन्डी नावाचा आहे मॅट ब्लशर आणि प्रॉडक्ट आहे के ब्युटी. हे बघा सगळा तुटलाय, दिसतोय. हा, आता तो लावूया आपण थोडासा घेऊन. पकड मनी. के ब्युटी, शुगर कॅन्डी आणि नाहीतर तुम्ही वेगळे पण तुम्हाला खूप सारे भेटतील, पण हा मस्त आहे. इवन ना मेबलिनचे ब्लशर पण खूप सुंदर आहे. काकू मला कॉल करताय जेवण करणाऱ्या. बघा किती नॅचरल आणि छान आहे. छान आहे माझ्याकडे ते पण. कोरल शेड पाहिजे बेसिकली. कोरल म्हणजे ऑरेंज आणि पिंक मिक्स. कोरल एकदम ऑरेंज पण नाही, एकदम पिंक पण नाही. पिंकचा आता जमाना गेला, पिंक नाही आवडत लोकांना. ऑरेंज ना असं स्किन मध्ये मर्ज वाटतं. बघा आता बघा, मी एखादी साडी नेसली, टिकली लावली तरी पण हा मेकअप त्याच्यावर छानच दिसणार ना. आता कुठे कुठे लावलं बघा. चिकबोन मस्त, चिकवर, त्यानंतर नोजवर, टिपवर आणि इथे. कळलं? बस एवढंच. ठीक आहे. आणि आता तुम्हाला हा मेकअप, समजा तुमची ट्रॅव्हलिंग आहे, तुम्हाला कुठेतरी गावी म्हणजे लग्नाला चाललंय किंवा ऑर्डर लांबची आहे, इथून ट्रॅव्हल करून जाणार आहे, तर बेसिकली माझ्यावर मेकअप चांगला स्टे करतो. पण जसं मी म्हणाली, माझी कॉम्बिनेशन स्किन आहे, थोडासा नाकावर आणि ह्याच्यावर हलू शकतो. जर तुम्हाला एकदम मस्त लॉंग लास्टिंग करायचा आहे मेकअप, तर लॉरियलचा एक खतरनाक स्प्रे आलाय, लॉरियल इन्फिलिबल. ओके, 36 hours नो ट्रान्सफर असं लिहिलेलं आहे. म्हणजे बेसिकली आपण जो ब्रायडल मेकअपसाठी क्रायलॉनचा ब्लू कलरचा स्प्रे यूज करतो, तो सेम हा आहे, लॉरियलचा इन्फॅलिबल. फोटो टाकते. 3 सेकंड सेटिंग स्प्रे, म्हणजे ते सांगताय 3 सेकंडमध्ये तुमचा मेकअप सेट होणार. 36 hours राहतो मेकअप असं ते म्हणतायत. आणि हा स्प्रेची किंमत आहे 799 रुपीज. ठीक आहे. चला, कसा मारायचा? लांबून, जवळून नाही. ओके, पण कधी, जेव्हा हा मेकअप तुम्हाला जास्त वेळ टिकवायचा आहे तरच. आता मी रोज लावते ना, तर मला माहिती आहे ना, मी आता क्लासमध्ये AC मध्ये असते, तर मला गरज नाही वाटत. पण तुम्ही जर ट्रॅव्हल करताय तर तुम्ही मारू शकता. ठीक आहे. शेक करायचा. दे मला मिरर. जास्त वेळ मेकअप टिकतो, स्टे करतो. बस. आणि ड्राय. ओके, कशी दिसते मी? कशी दिसत होती आधी? खूप घाण.
हे बघा, एक सेल्फ मेकअप खूप जास्त महत्त्वाचा असतो. आणि आपल्या फील्डमध्ये तर खूपच महत्त्वाचा असतो. तुम्ही कधी पण बघा, आपण एखाद्या सलॉनमध्ये गेलो, पार्लरमध्ये गेलो आणि तिकडे एखादी मुलगी आहे किंवा अशी तिकडची सलॉन ओनर आहे, आपल्याला सांगते की तुमची स्किन सुंदर व्हायला ना डायमंड फेशियल करा, त्याच्यानंतर सिल्वर गोल्डन फेशियल करा. ती जर बाई दिसायला स्वतः सुंदर असेल तर ती तुम्ही काहीही करा म्हटल्यावर तुम्ही तिला हो म्हणणार. पण जर ती तिच्या स्वतःच्या चेहऱ्यावर अख्खे पिंपल भरलेत किंवा ती अगदी म्हणजे तोंडाला पावडर नाही काय नाही आणि अगदी अशी सरकटली मरगटलेली दिसते, तर तुम्ही मनात काय म्हणणार माहिती, आधी तू कर नंतर मला म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार तिच्यावर. लक्षात ठेवा. तसंच तुमचं पण आहे. तुम्ही ऑर्डरला जेव्हा जाता ना तेव्हा तुमच्याकडे बघूनच कळलं पाहिजे ना, यार हे मेकअप आर्टिस्ट आहे, एकदम टकाटक बाई दिसते म्हणजे ही मेकअप आर्टिस्ट आहे नक्की, असं जायचं. कसंही सरकटल्या मरगटल्यासारखं नाही जायचं ऑर्डरवर. मग ती लोक असं म्हणतात ई मेकअप आर्टिस्ट पार्लरवाली आहे, असं नाही. छान कपडे टकाटक घालून सुंदर सेल्फ मेकअप, भलेही घरातून सकाळी 4ला निघा 5ला निघा किती वाजताही निघा, टकाटक स्वतःचे नीट नेटके, असं मी म्हणत नाही ब्रँडेड कपडे, पण नीट नेटके कपडे घालून छान म्हणजे. आणि 100 आणि एक लक्षात ठेवा, 2 महत्त्वाच्या गोष्टी आता सांगणार आहे. एक आहे, हे तुमच्याकडे असलंच पाहिजे. हे काय आहे सांगा, घामाचा वास येतो आपल्याला. आता बघा, हे नॅचरल आहे, त्यात लाजायचं काही कारण नाहीये. घाम म्हटलं की सगळ्यांना येतो. आपण ट्रॅव्हल करणार, आपण कसं कसं जाणार प्रवास करून. एक लक्षात ठेवायचं, हे रोल ऑन असलाच पाहिजे. हा बॉडी वाईजचा रोल ऑन आहे. शपथ सांगते, सकाळी आंघोळ केल्यावर एकदा जरी लावाल ना, दिवसभर घामाचा वास येत नाही. बॉडी वाईज मी टाकते. नॉर्मल आता तर माझं टी शर्ट आहे, घेऊन लावायचा. हे पाहिजेच आहे, कंपल्सरी. सेकंड, हा क्या बॉडी वाइज फ्लेवर नाही कभी देखा मैंने, ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर माउथ फ्रेशनर. माझी बॅग आण जा, मी तुम्हाला दाखवते. माझ्या बॅगमध्ये आयुष्याच्या वर्षाच्या 12 महिने माउथ फ्रेशनरची छोटी बॉटल असते. लक्षात ठेवा, आपण काही पण ऑर्डरला खातो, लक्षात ठेवा आपण क्लायंटच्या एवढ्या जवळ असतो. भका 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 तोंडावर बोलून त्यांना तिकडे सगळे तुम्ही काय खाल्लंय, कांदे लसूण मिसूणचे वास नका देऊ. हे बघा, मी आता माझी बॅग आणायला सांगितली. माझ्या बॅगमध्ये तुम्ही आयुष्यभर बघा, माझ्या बॅगमध्ये एक बॉटल भेटेल तुम्हाला. ओके, ही लिस्ट्रीन कसली पण म्हणजे कुठलीही चालेल, पण अशी हँडी की जे तुमच्या बॅगमध्ये पाहिजे. काहीही खाणार, काही खाल्ल्यावर जस्ट चूळभरा ठेवा, एकदम माउथ फ्रेशनिंग. ओके, आपल्याला पण कॉन्फिडन्स येतो आणि समोरच्याला पण आपल्याला घाण नाही वाटत. सेकंड थिंग, हे सगळं नाही करायचं, मास्क लावा. एवढी वेळ नाही आहे की हे सगळं कॅरी करायला, सरळ मास्क यूज करा. पण फोटो टाकते. ओके, पण हे जरा पॉवरफुल आहे. हे खूप स्ट्रॉंग आहे. कोलगेटवाला भेटतं ना ब्लू, ते माइल्ड आहे. त्यामुळे तुम्हाला जर झोंबलेलं नाही आवडत ना, तर हे घेऊ नका. हे झोंबतं तोंडामध्ये जरा, पण हे पॉवरफुल आहे. हे तुम्ही एकदा कराल ना, 4-5 तास तुमचं माउथ फ्रेशनिंग एकदम सही राहतं. ओके, पण स्प्रे आहे ना, माउथ स्प्रे, त्याचा इफेक्ट एवढा नाही आहे. हे जेवढं क्लीन्स करतं ना, बिकॉज हे चूळ मारता ना तुम्ही, हे फुल टाईम राहतं. माउथ फ्रेशनरने एवढं हे नाही होत. हे पाहिजेच. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं प्रोडक्ट दे, ब्लॅक कलरचं दे, रेनीचं. आता तुम्ही जर माझ्यासारख्या टकल्या असाल, आता तुम्हाला दिसतंय मला इथे थोडं टक्कल पडलंय, मला इथे खूप केस आहेत, पण मला इथे टक्कल पडलंय का, कारण की भांग नेहमी एक साईडला घेऊन, तर त्याच्यासाठी हे प्रोडक्ट तुमच्याकडे असलंच पाहिजे. हे बघा किती संपवलंय. आणि कारण की तुम्हाला सांगते, फोटोज व्हिडिओजमध्ये खूप घाण दिसतं इथे टक्कल पडलेलं. अशा वेळी हे बघा, ह्याचा ब्रश असा मागे दिलेला आहे, मस्तपैकी घ्यायचं आणि जस्ट गॅप फिल करायचे. हे बघा, आता जाईल पटकन, दिसली गेली बघा. रेनेचं खूप सुंदर. ब्राऊन नाही, ब्राऊन कसं दिसेल, असं ब्राऊन दिसेल आणि केस काळे असतील तर ब्लॅक. हे बघ, हे स्काल्फला लावायचंय, हे लक्षात ठेवा. बघा, मी जिथे 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 मला टकली आहे तिथे मी करणार. रेनीचं कव्हर अप हेअर पावडर, स्वस्तात मस्त. हे आपल्याकडे असलंच पाहिजे, कव्हर अप हेअर पावडर. आता बघा, इथे पण बघा,
बघा, समजलं? तर या गोष्टी खूप जास्त मॅन्डेटरी आहेत, पाहिजेच. आणि बस बाकी काय नाही लागत. आणि हो, तसं मी तुम्हाला म्हणाली, नीटनेटके कपडे, इस्त्री बिस्त्री केलेले, छान छान हेअर टाय केलेले, केसाची पण केअर करणं महत्त्वाचं आहे. आता माझे एवढे कुरळे केस आहेत, मला खूप लोक म्हणतात तुम्ही केस कसं मेंटेन करता कर्ली हेअरला. तर कर्ली हेअरला पण एक मेंटेनन्स असतो, शॅम्पू तसे वापरावे लागतात, त्यानंतर कंडिशनर आम्ही तसं वापरतो, त्यानंतर कर्ली हेअरला प्रोडक्ट आम्ही तसं वापरतो, जेणेकरून गुंता होणार नाही आणि प्रत्येक कर्ल्स हा छान मेंटेन राहील. ओके, तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि या तुम्हाला करायच्याच आहेत डेली मेकअपसाठी. ओके, तर अशा पद्धतीने मी आज शिकवलेला आहे माझ्या सगळ्या स्टुडंटना खूप सुंदर असा सेल्फ मेकअप. हा मेकअप तुम्ही आता बघा, मी नॉर्मल आज कॅज्युअल कपडे घातलेत त्यावरही करू शकता, त्यानंतर तुम्ही साडीवरही करू शकता, प्रत्येक लुकवर तुम्ही करू शकता. तर आजचा ट्युटोरियल तुम्हाला कसा वाटला हे सांगायला आणि कमेंट करायला बिलकुल सुद्धा विसरू नका. तर बाय, थँक्यू.